मला स्वतःला असं वाटतं की कोणत्याही पतीला जेव्हा सावित्रीच्या रूपात एक पत्नी मिळते तेव्हा तो नवरा, तो पती अत्यंत भाग्यशाली आहे, भाग्यवान आहे असं समजलं जातं. वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलत जातात. तसं सावित्रीचंही रूप बदलत जातं आणि ते जर बदलत गेलेलं रूप त्याच्यावरच आपण वाद सुरू केला तर त्याचा काय फायदा आहे. सावित्री ही सावित्री आहे आणि म्हणूनच ही कविता खूप मला मार्मिक वाटते की जे बोलते ही कविता. पतीचा जीव वाचवणारी सावित्री मोठी की पतीच्या कामात झोकून देणारी सावित्री मोठी. पतीचा जीव वाचवणारी सावित्री मोठी की पतीच्या कामात झोकून देणारी सावित्री मोठी. एकीने घातला यमाशी वाद, एकीने घातला यमाशी वाद, दुसरीने दिली शिक्षणाला साद. एकीने घातला यमाशी वाद, दुसरीनं दिली शिक्षणाला साद. एकीनं दिली जगण्याची हिंमत, एकीनं दिली जगण्याची हिंमत, दुसरीनं दिली शिक्षणाची ताकद. सत्यवान आणि ज्योतिबा दोघांनाही मिळाली बुद्धिवान सावित्रींची कणखर सोबत. तर मग आपणच दोन्ही सावित्रींना पूजणाऱ्या त्यांच्याच लेकींमध्ये कशासाठी सुरू करावा नवा वाद. ही सावित्री मोठी का ती सावित्री मोठी.